श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 55। मेरी जान है वो। बरंच अलीकडचं गाणं आहे, पण अध्यात्म त्यातही डोकावतंय। जाने दो मुझे जाना है, वादा जो किया है वो निभाना है। आज किसी से मुलाकात है मेरी, कौन है वो, बोलो बोलो कौन है वो, मेरी जान है वो। सद्गुरु आणि सत्शिष्य हे एकमेकांचे प्राणच असतात। दोघेही दोन ठिकाणी असतात। सद्गुरु एका विशिष्ट ठिकाणी बसून सर्व भक्तांचा प्रपंच पाहत असतो आणि सत्शिष्य स्वतःच्या ठिकाणी स्वतःचं कर्तव्य पालन करत स्वप्रपंच पाहत असतो। तुझे चांद के बहाने देखू म्हणत भेटीचा वादा झालेला असतो आणि शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू असंच असतं। भेट झाली की दोघं एकमेकांना डोळे भरून पाहून घेतात। ते झाले की दोघे दोघांच्या वाटेला। 4G 5G ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल पिंग करणं हे डिजिटल मीडियम आज आलं। हे पूर्वी नव्हतं का? नाही, ते पूर्वापार आहे। सद्गुरु सत्शिष्याचे हे सर्व संपर्क सुरू असतात। 5 जाणीवा 5 सेन्सेस हेच त्यांचे मीडियम असतं। डिजिटल डाटा देवाणघेवाण जशी अवकाश स्थित सॅटेलाइट वरून होते ना, तसाच अवकाश स्थित रोज 3 वेळा प्रदक्षिणा फेरा घेणारे प्रत्यक्ष दत्तगुरु हेच सद्गुरु सत्शिष्यामध्ये सॅटेलाइटचं काम करतात। कानात ऑडिओ कपाळात व्हिडिओ सुरू होतो। कुठेही कानाकोपऱ्यात गेलं तरी नेटवर्क स्ट्रॉंग राहतं। लोकांना वाटतं की बीज मंत्र लॉग इन व्हायचा पासवर्ड असेल, पण तो खूप कमजोर असतो। सारखा टाकावा लागतो, पण कनेक्ट होत नाही, कारण पासवर्ड देणारा समर्थ नसतो। तो अनाधिकाराने बँडविड्थ दक्षिणा घेऊन विकायचा प्रयत्न करतो, पण विकणारा आणि विकत घेणारा दोघेही अयशस्वी होतात आणि स्कॅम मध्ये पकडले जातात। बँडविड्थ अलॉटमेंट किंवा अवॉर्ड करायचा अधिकारी फक्त समर्थ सद्गुरु असतो। त्याची एंट्रन्स एक्झाम अवघड असते। रात्रंदिवस तहान भूक सुख सोयी पैसा अडका कुटुंब कबिला याचा मोह त्यांच्यातच राहून सोडावा लागतो। सोडल्याचा दंभ करून चालत नाही, तो डोळ्यात दिसतो। पूर्व जन्मातील झालेला अभ्यास गृहीत धरण्यात येतो आणि तोच मुख्य असतो। चालू जन्मातील अभ्यासाचे फार तर ग्रेस मार्क धरण्यात येतात। मग कधीतरी अचानक वेळी अवेळी रिझल्ट डिक्लेअर होतो आणि पासवर्ड सिस्टीम मध्ये ऑटो सेट होतो। हे सेटिंग झालं की शिष्य अधूनमधून रिबूट केला जातो। यानंतर त्याला अँटीव्हायरसची गरज पडत नाही। तो सेल्फ प्रोटेक्ट होतो, कारण नेट सलग सुरू असतं। या सत्शिष्यात यानंतर कोणतेही फालतू ॲप घुसडता येत नाहीत। जेवढे कामाचे आहेत तेवढेच ॲप ॲक्टिव्ह होतात आणि याबाबत शिष्य तक्रार करू शकत नाही। त्याचे राईट्स काढलेले असतात। कामाचे ॲप वेळच्या वेळी अपग्रेड होतात। डाटा मेन सर्व्हर सद्गुरूकडे त्या वेळी सेव्ह होत असतो। शिष्य स्वतःच्या मनाने तो इरेज किंवा डिलीट करू शकत नाही। कठपुतलीलाही कोणताही अधिकार नसतो। शिष्याच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये कुणी गडबड करायला गेलं तर तो मेंटली फिजिकली डिॲक्टिवेट करून सिस्टीम बाहेर फेकला जातो। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।